अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ति ते संवुपसमो सुखो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावासातील मंगलमय दिनी या नाशिक परिसरामध्ये विहार समन्वय समितीच्या वतीने आज निकुंभ परिवाराच्या निवासस्थानी कालकथित दिवंगत निकुंभ रजनीताई निकुंभ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पूजनीय भिक्खू संघास निमंत्रित करून परित्राण देसना या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही नाशिकमध्ये उपस्थित झालो आहोत, असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांचा सातपूर येथील जेतवन विहारामध्ये वर्षावास सुरू आहे, असे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, तद्वतच आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्च अँड रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो आणि त्याचबरोबर पूजनीय भंते प्रज्ञावंतजी, संपूर्ण श्रद्धावान असा निकुंभ परिवार आणि या आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धाबुद्धी शील संपन्न उपासक उपासिका, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि धम्मदेसनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज खरं तर या नाशिकमध्ये या बुद्धभूमीमध्ये, प्राचीन बुद्धभूमीमध्ये आम्ही उपस्थित झालोत। निमित्त आहे रजनीताई निकुंभ यांचा स्मृती दिन। तेव्हा 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी या भारतवर्षामध्ये राहून तत्कालीन समाजव्यवस्थेमधील वैविध्यपूर्ण मानसिकता असलेल्या लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी, त्यांना विकारमुक्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी समाधी मार्गाचा उपदेश केलेला आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम भगवान बुद्धांनी मन आणि मनाशी संबंधित विषयांना हाताळलेला आहे। स्वतः कसे दुःखमुक्त झाले, स्वतः कसे सम्यक संबुद्ध झाले, सर्व पारमितांचा अभ्यास कसा केला, दान, शील आणि समाधीचा कशा प्रकारे अभ्यास केला, याचं एकंदरीत विवेचन भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर विविध ठिकाणी सांगितलेलं आहे। हे मानवी जीवन मोठं दुर्लभ आहे आणि दुर्लभ असताना देखील क्षणभंगूर आहे,
असा उपदेश भगवान बुद्धांचा आहे. भगवान म्हणतात, हे मानवी जीवन जगत असताना क्षण प्रतिक्षण आपण 5 गोष्टींचं स्मरण करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने हे जीवन जगत असताना जर 5 गोष्टींचं कायम स्मरण करत राहिला तर निश्चितपणे आपण दुःखाकडून सुखाकडे वाटचाल करू शकतो. तेव्हा त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत की ज्या भगवंतांनी आपल्याला स्मरणात ठेवायला सांगितल्यात? त्यापैकी पहिली गोष्ट भगवान बुद्ध सांगतात, शिकवतात की आपण जरा धर्मी आहोत, ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने जीवन जगणाऱ्या आपण जरा धर्मी आहोत हे कायम क्षणोक्षणी लक्षात ठेवावं. कारण हे जे शरीर आहे हे शरीर नश्वर आहे, परिवर्तनशील आहे. बालपणात बालपण असते, तारुण्यात तारुण्य असते, मध्यवयात मध्यवय असते आणि म्हातारपणात म्हातारपण असते. आपण पाहतोय लहानपणामध्ये तारुण्यात आपल्या डोळ्यांची दृष्टी जशी असते ती परमनंट तशीच राहत नाही. आपली जी कानं आहेत, कानाने जे आपण शब्द ऐकतो तारुण्यामध्ये आपल्याला जसे ऐकायला मिळतात तसेच शब्द म्हातारपणामध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. आपले दातही पडणारे असतात, काळे केस एक दिवस पांढरे होतात, कमरेतून आपण वाकू शकतो, मानेतून आपण वाकू शकतो. तारुण्यात आपण धावू शकतो, परंतु म्हातारपणामध्ये मात्र गती मंदावते. तारुण्यात जे काही खाऊ पिऊ शकतो म्हातारपणात आपण ते खाऊ शकत नाही. अर्थातच भगवंताला म्हणायचं आहे की जीवन हे परिवर्तनशील आहे. एकाच अवस्थेत इथे काहीच राहत नाही, ना बालपण, ना तारुण्य, ना मध्यवय, ना म्हातारपण. त्यामुळे या नश्वर शरीराला, घाणीने भरलेल्या शरीराला आपण या शरीरामध्ये जास्त जीव न ठेवता आपण मनाला शुद्ध करण्याचा कायम प्रयत्न केला पाहिजे. जर मनाला शुद्ध ठेवत राहिलो तर भगवान बुद्ध म्हणाले दुःखमुक्तीकडे आपण वाटचाल करू शकतो. अदरवाईज आपण या शरीरालाच पाहत बसलो, या बाह्य शरीराच्या अवयवांना पाहत बसलो तर त्यातून दुःखाशिवाय दुसरं काहीच उत्पन्न होऊ शकत नाही. कारण आज आपण पाहतो आहे ज्यांचे केस पांढरे होतात ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात त्याला काळे करण्याचे, परंतु निसर्ग नियमानुसार ते केस पूर्णतः परमनंटली काळे होऊ शकत नाही. दातही पडून जातात आणि सर्वच अवयव. म्हणून एकंदरीत भगवंताने सांगितलं आहे की आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे की आपण जरा धर्मीय आहोत. आणि आपण ही गोष्ट लक्षात ठेवताना दुसरी बाब भगवंताने सांगितली आहे की आपल्या परिवारामध्ये, समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती जे कोणी म्हातारे लोक आहेत त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांची आपण सेवा केली पाहिजे. कारण की आपणही त्यांची जागा उद्या घेणार आहोत. जर आपण त्या म्हाताऱ्या लोकांना हिनवत राहिलो, आपण जर त्या म्हाताऱ्या लोकांची म्हणजे घाण आहे तसं म्हणत राहिलो तर उद्या मग आपल्यावरही तीच वेळ येऊ शकते. कुटुंबासाठी उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणाले आपले आई वडील म्हातारे होऊ शकतात, सासू सासरे म्हातारे होऊ शकतात. जर आज आपण त्यांची सेवा केली तर निश्चितपणे आपली मुलंही तशा प्रकारचे संस्कारक्षम बनतील आणि आपलीही सेवा करतील. भगवंताने एका गाथेमध्ये म्हटलेल्या वद्धापचायनो चत्तारो धम्मा वड्ढंती आयु वन्न सुखं बलं. जे लोक वृद्ध लोकांची सेवा करतात, म्हाताऱ्या लोकांची सेवा करतात त्यांना 4 बल प्राप्त होतात म्हणाले भगवान, आयुष्य, वर्ण, सुख. आणि त्यामुळे हे वार्धक्य कायम लक्षात ठेवावे, ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सांगताना भगवान बुद्ध म्हणतात आपण व्याधीधर्मी आहोत, ही पण गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. व्याधी म्हणजे आजारपण. प्रत्येक जीव इथे आईच्या उदरात असल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत कायम कोणता ना कोणता आजार, कोणती ना कोणती व्याधी आपल्या वाट्याला येते. आपण तरुण जरी असलो, लहान जरी असलो तरी देखील आपल्या वाट्याला कधी ना कधी कोणती ना कोणती व्याधी येत असते. आणि जेव्हा कोणती व्याधी आपल्या वाट्याला येते, आपलं पोट दुखत असेल, कधी डोकं दुखत असेल, कधी अर्ध डोकं दुखत असेल, कधी कान दुखत असेल, कधी डोळा दुखत असेल, कधी दात दुखत असतील, कधी मान दुखत असेल, कधी पाठ दुखत असेल, कधी कंबर, कधी गुडघे, तर कधी अजून काय काय. आणि मोठे मोठे दीर्घ आजारही असतात. कधी कॅन्सर आहे,
कधी अजून कोणकोणता आजार आहे. जो कोणता आपल्याला आजार होतो त्या आजाराच्या संदर्भात आपण असाच विचार करतो की हा आजार मोठा दुःखदायी आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, जसा आपल्याला आजार झाल्यावर दुःख होते, जसं आपल्याला म्हातारपण आल्यावर दुःख होते, तसंच इतरांना सुद्धा तशाच प्रकारचं दुःख होते. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की आपण व्याधीधर्मी आहोत, ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला जो आपल्या आजारपणाचा त्रास होतो तसाच त्रास इतरांना देखील होतो. म्हणून सर्वांच्या प्रती मैत्रीचं नातं आपलं असावं, सर्वांच्या प्रती सद्भावना आपल्या चित्तामध्ये असावी, असा भगवंताचा उपदेश आहे. आपण व्याधीधर्मी आहोत म्हणून या शरीरामध्ये जास्त लक्ष न घालता मनाच्या निर्मळतेला महत्त्व द्यावं, असा भगवंताचा उपदेश आहे. तिसरी गोष्ट भगवंताने सांगताना सांगितलेली आहे, आपण प्रत्येक जण, इथचा प्रत्येक जीव हा मरणधर्मी आहे. इथे कुणीही कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलं नाही आहे. या भूतलावरती किंवा पाण्यामध्ये राहणारे जीव असतील, हवेमध्ये राहणारे जीव असतील, जमिनीच्या आतमध्ये राहणारे जीव असतील, डोळ्याने दिसणारे जीव असतील अथवा डोळ्याने न दिसणारे जीव असतील, 2 पायाचे, 4 पायाचे, अधिक पायांचे जीव असतील, अतिशय सूक्ष्म आणि अतिशय मोठे जे कोणते जीव या सृष्टीमध्ये आहेत, या ब्रह्मांडामध्ये आहेत, ते सर्वच मरणधर्मी आहेत. आईच्या उदरात असतानाही मृत्यू येतो बाळांना. अगदी जन्म झाल्याबरोबरही बाळं मृत्युमुखी पडतात. हे तुम्ही गृहस्थ आहात, अनुभवत असाल कधी कधी. अगदी रांगणारी बाळं जातात, अगदी बोलायला लागलेलीही बाळं जातात, अगदी भर तारुण्यात मुलं मुली जाऊ शकतात, मध्यवयातही जाऊ शकतात आणि म्हातारपणातही देखील जाऊ शकतात. भगवंताच्या काळामध्ये जर आपण उदाहरणं पाहिले की ज्यांना भगवंताचं दर्शन झालं, भगवंतांनी ज्यांना उपदेश दिला, असा किस्सा गौतमीचं खूप मोठं उदाहरण आहे बौद्ध साहित्यामध्ये. पटाचार्यचं खूप मोठं उदाहरण आहे बौद्ध साहित्यामध्ये. मिगार माता विशाखेचं सुद्धा खूप मोठं उदाहरण आहे. विशाखेची नात जाते तेव्हा ती धाय मोकलून रडते, भगवंताकडे जाते. भगवान तिला समजावून सांगतात की जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर होणार आहे. प्रत्येकजण इथे जाणार आहे आणि प्रत्येक घरातून कोणी ना कोणी गेलेला आहे. हे सुद्धा किस्सा गौतमीला सांगितलं भगवंताने. अनेक दिवसानंतर त्या किस्सा गौतमीला मुलबाळ होते, मुलगा होते आणि तो मुलगा जेव्हा चालायला लागतो तेव्हाच नेमका बागेमध्ये जातो आणि त्याला सर्पदंश होतो म्हणतात आणि तो गतप्राण होतो. तिचा विश्वास बसत नाही म्हणून ती भगवंताकडे त्या बाळाला घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणावरती त्या बाळाला ठेवून ती भगवंताला म्हणते की भगवान, आपण सम्यक संबुद्ध आहात, माझं बाळ हसत नाही आहे, रडत नाही आहे, बोलत नाही आहे, आपण काहीतरी करा आणि माझ्या बाळाला जिवंत करा. भगवान बुद्ध त्या किस्सा गौतमीला सुद्धा अनित्य सिद्धांत समजून सांगताना म्हणतात की हे किस्सा गौतमी, तू श्रावस्ती नगरामध्ये जा आणि मुठभर मोहरी घेऊन ये. ती जायला निघते आणि जाता जाता भगवान तिला सांगतात की अशा घरून मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही आहे, मृत्युमुखी पडलेलं नाही आहे. ती तिच्या धुंदीत असते, त्या दुःख वेगामध्ये असते आणि ती श्रावस्तीमध्ये दारादारावरती फिरते, मोहरी मागत असते. लोक सहज मोहरी देऊ करतात तिला, परंतु मोहरी घेत असताना तिला लगेच भगवंताचे शब्द आठवतात की अशा घरून मोहरी घेऊन यायचे आहे की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही आहे. ती लगेचच विचारत असते मोहरी घेताना की आपल्या घरचं कोणी गेलं तर नाही आहे ना. तेव्हा प्रत्येक घरून तिला उत्तर मिळते की कधी कोणत्या घरून आई गेली कुणाची, कुणाचे वडील गेले आहे, कुणाची आजी गेली, कुणाचे आजोबा गेले, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाची पती, कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाचं कोण तर कुणाचं कोण. तिला लक्षात येते गोष्ट आणि भगवंताकडे येते, भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवते आणि भगवान समजतात की आता हिला गोष्ट समजलेली आहे. तेव्हा भगवान बुद्ध तिला उपदेश करतात की जीवन असंच आहे, पीयपि दुःखा अपीयपि दुःखा, असं भगवंताने सांगितलेलं आहे. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखा. भगवान बुद्ध म्हणाले जीवनामध्ये जन्म झाल्यापासून दुःख आहे आणि हे किस्सा गौतमी, तू ह्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. जन्म झाल्याबरोबर बाळ रडते, रडणे हे सुखाचं लक्षण नाही आहे, आनंदाचं लक्षण नाही आहे, दुःखाचं लक्षण आहे. कारण या भवचक्रामध्ये आपण आलो आहे, पुन्हा पुन्हा आपण या भवचक्रामध्ये येतो आहोत आणि त्यामुळे भगवान म्हणतात की जातीपि दुःखा म्हणजे जन्मदुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे आणि प्रिय लोक सोडून जाणं दुःख आहे. जसे आपल्या घरातली माऊली आपल्याला सोडून गेली आहे, निश्चितच दुःख आहे त्याचं.
कारण भगवान म्हणतात प्रिय लोक सोडून जाणं हे फार दुःख आहे, वेदनादायी आहे. कुणाची तरी आई जाणं, कुणाची तरी पत्नी जाणं हे मोठं दुःखदायी असते. कुणाची तरी मुलगी जाणं हे मोठं दुःखदायी आहे. या कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं असेल, असंख्य लोक गेले. प्रचंड पैसा असणारेही लोक गेले आणि गरीब लोकही गेले. तरुण लोकही गेले. कुणाचा एकुलता एक मुलगा गेला असेल, कुणाचे दोनही मुलं गेले असतील. आता काही दिवसांपूर्वी एक ॲक्सिडेंट घडला मुंबईच्या जवळपास. 2 मुलं पाण्यात पोहण्यासाठी म्हणून गेले तलावामध्ये. 2च मुलं होते त्यांना आणि दोन्हीही मुलं गतप्राण झाले बघा त्या गाळामध्ये फसून. तर हे जीवन आहे. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की मरणाला आपण समजून घेतलं पाहिजे. आपण मरणधर्मी आहोत ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. मरणधर्मी आहोत ही जर गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली तर आपल्या समान जे कोणी लोक आहेत त्यांना आपण दुःख देऊ शकत नाही. कारण आपण पण जर मरणारे आहोत तर सगळ्या लोकांना आपण का म्हणून दुःख द्यावं. प्रत्येकाशी मैत्रीने वागावं, प्रत्येकाशी प्रेमाने जिव्हाळ्याने वागावं. आणि म्हणून भगवंताने ही तिसरी गोष्ट सांगितली आहे की आपण मरणधर्मी आहोत. चौथी गोष्ट सांगताना भगवान बुद्ध म्हणाले की प्रिय वस्तू आणि प्रिय व्यक्तींचा वियोग आपल्याला कधी ना कधी होत असतो. प्रिय वस्तू आणि प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जात असतात. आपल्याकडे असलेलं धन परमनंट आपल्याकडेच राहत नाही. आज आपलं आहे, उद्या दुसऱ्याचं होऊ शकते. बरोबर. जे म्हणतात की स्वतःला आम्ही मालक आहोत, आम्हीच कब्जेदार आहोत. भगवान म्हणाले जमीन तर जागेवरच आहे, घर तर जागेवरच आहे, पैसे तर जागेवरच आहेत. आपण निघून जातो, आपल्या घरची लोक निघून जातात. भले भले लोक इथे येतात आणि जातात. मागे काही दिवसांपूर्वी या ठाण्याजवळ एक ॲक्सिडेंट झाला. मी नेहमी सांगतो, एका भिकारी रेल्वेखाली गेला आणि त्याच्या त्या कुटीमध्ये त्या कापड्यानं बनवलेल्या त्या घरामध्ये जवळपास पोलिसांना 8 लाखापर्यंतची ऐवज सापडली बघा. पैसा इथेच होता आणि माणूस निघून गेला. आमचे भंतेजी नेहमी सांगतात, जेव्हा सिकंदराचा मृत्यू झाला तेव्हा त्याने 2-3 इच्छा प्रकट केल्या होत्या. एक तर मी जेव्हा मरेल तेव्हा हकीमांनी म्हणजे ज्या वैद्यांनी मला अयशस्वी वाचवण्याचा प्रयत्न केला, राजा असून देखील ते मला वाचवू शकत नाहीत हे मला आता समजत आहे. म्हणून त्यांनीच माझ्या याला खांदा द्यावा अंत्यसंस्काराच्या वेळेला, अंत्ययात्रेच्या वेळेला, अशी त्या सिकंदराने इच्छा दर्शवली. त्यानंतर माझे दोन्हीही हात असे माझ्या त्या प्रेताच्या बाहेर सोडावेत, जेणेकरून समाजाला कळावं, जगाला कळावं की खरंच माणूस खाली हाताने येतो आणि खाली हाताने जातो. तिसरी त्याने इच्छा प्रकट केली होती की माझ्या वाट्याची जेवढी धनदौलत आहे ती धनदौलत मला वाचू शकत नाही, मला आयुष्य वाढवू शकत नाही, माझं आरोग्यसुद्धा माझं वाढवू शकत नाही. मग ती धनदौलत काय कामाची? ती धनदौलतसुद्धा लोकांमध्ये वाटली पाहिजे. तर हे यासाठी म्हणून सांगतो आहे की भगवंताने 2600 वर्षांपूर्वी या मरण धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीला उपदेश करताना सांगितलं आहे की आपण मरण धर्म लक्षात ठेवला पाहिजे आणि प्रिय लोक आपल्याला सोडून जाणार आहेत ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. प्रिय व्यक्ती आणि प्रिय वस्तू कायम सोडून जातील, कधीही सोडून जातील, ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. यासाठी म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे. मरणाच्या संदर्भात आणि प्रिय व्यक्तीच्या संदर्भामध्ये भगवंताने अनेक ठिकाणी उपदेश दिलेले आहे. 5वी गोष्ट सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की आपण जे कर्म करतो काया वाचा मनाने, आपणच त्याचे दायाद असतो, आपणच त्याचे भागीदार असतो आणि कर्मच आपले वारसा असतात, बाकी कोणी वारसा नसते. गती ठरवण्यासाठी जर कोण कारणीभूत ठरत असेल तर आपले फक्त कर्म ठरतात. धनाहून, दौलतीहून, आई वडिलाहून, परिवारावरून, सौंदर्यावरून आपली गती ठरत नाही. आपली गती ही आपल्या कर्मानुसार ठरते आणि त्यामुळेच तर भगवान बुद्धांनी दानशील समाधीचा हा सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम असा मार्ग सांगितला. म्हणून तर बाबासाहेबांनी हा मार्ग स्वीकारला जो मध्यम मार्ग आहे भगवंताने सांगितलेला. आणि त्यामुळेच या जीवनाला जर आपल्याला यशस्वी बनवायचं असेल, या जीवनामध्ये आपल्याला पुढे आणि पुढे जायचं असेल, सद्गती सुगती प्राप्त करून घ्यायची असेल, या जीवनाचा उपभोग करून घ्यायचा असेल योग्य प्रकारे, तर भगवंताने सांगितलेल्या मार्गाला आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मसिद्धांताच्या संदर्भामध्ये असंख्य लोकांना भगवंताने उपदेश दिलेले आहे. आपण जे काही कर्म करतो, खरं तर चित्ताचं कर्म तयार होते. आता आम्ही भिक्षू विहारामध्ये बसलो असता चर्चा करत होतो, तेव्हा आज सकाळी तर आम्ही
औरंगाबादमध्ये उपदेश देताना देवदत्ताच्या संदर्भातही उपदेश दिला. तो जरी भगवंताच्या सोबत होता, भगवंताच्या परिवारातील होता, कधीकधी भगवंतावर त्याची श्रद्धाही होती, त्याच्यामध्ये चांगलेही गुण होते आणि वाईटही गुण होते. म्हणून तर भगवंताचं दर्शन त्याला घडलं. पुण्यकर्मही होतं आणि पापकर्मही होतं, पण अकुशल कर्म पापकर्म जास्त असल्याकारणाने जेव्हा मरता क्षणी त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न झाला की मी चुकतो आहे, भगवंताला शरण गेलो पाहिजे, भगवंत राईट आहेत, भगवान बरोबर आहेत, माझंच चुकतं आहे, जेव्हा त्याच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली तेव्हा तो जेतवनाच्या त्या सीमेपर्यंत पोहोचतो. सारीपुत्त भगवंताला जेव्हा विचारतात तेव्हा भगवान बुद्ध त्यांना सांगतात की तो भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. हा कर्माचा परिणाम आहे. आपण कधी सुखी असतो, आपण कधी दुःखी असतो, आपण कधी हसत असतो, आपण कधी रडत असतो. काय कारण असेल याचं? बघा तुम्ही, याचं कारण कर्मच आहे. आपण कधी आनंदी असतो, कधी दुःखी असतो, कधी चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घडतात तर कधी वाईट गोष्टी घडतात आपल्याबरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कारणसुद्धा भगवंतानी कर्मसिद्धांत सांगितलेला आहे. आणि भगवंताचा कर्मसिद्धांत जो सांगितलेला आहे तो सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. कर्म आपले दायाद आहेत, कर्मच आपले उत्तराधिकारी आहेत आणि कर्मच सर्व काही आहे. भगवान तर म्हणतात कर्म माता पिता आहेत, कर्म गुरु आहेत, कर्मच बहीण भाऊ आहेत, बंधू आहेत. आणि त्यामुळे कर्मसिद्धांताला समजून घेतलं पाहिजे. आणि जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्या आयुष्यामध्ये सातत्याने आपण पुण्यकर्म कुशल कर्म करत राहिलो पाहिजे. आपल्या चित्ताला कुशल बनवलं पाहिजे. आपण जी धम्मपालन गाथा नेहमी घेत असतो वंदनेच्या नंतर, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासनं असं म्हणत असतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या चित्ताला निर्मळ ठेवणे, शुद्ध ठेवणे हेच तर बुद्धाचं शासन आहे. त्यामुळे हा देह जो आपल्याला मिळालेला आहे तो अनमोल आहे, हे जीवन अनमोल आहे, याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. ह्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे आपण. नाहीतर ज्याला सुख समजतो ते दुःख म्हणून आपल्या उद्या वाट्याला येऊ शकते. आणि भगवंताने हा उपदेश असंख्य लोकांना केलेला आहे. तेव्हा आज ताईच्या निमित्ताने, निकुंभताई ज्या आपल्यातून निघून गेल्या त्यांच्या निमित्ताने हा उपदेश म्हणून करतो आहे. समन्वय समितीचा हा जो काही सेशन असते हे आमच्या पूजनीय भंतेजींच्या माध्यमातून चालते, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असेल. पण आज इथे नाशिकमध्ये आम्ही आलो आहोत म्हणून भंतेजी म्हणाले की भंतेजी आपण बोला. तर आपणासही मी हा उपदेश देतो आहे, आपल्यालाही हा उपदेश देतो आहे. जीवन जरी दुःखदायी असले तरीसुद्धा भगवान बुद्ध म्हणाले ज्या प्रकारे एखाद्या झाडाला लागलेली पानं असतात, झाडाला लागलेली फुलं असतात. आता भंतेजींनी पण फुलाचं उदाहरण दिलं बघा तुम्हाला, की फूल झाडाला आहे, ते थोडा वेळासाठी फुलते, लोकांना सुगंध देते, अट्रॅक्ट करते, परंतु काही काळ गेल्यानंतर ते फूल सुकून जाते आणि सुकून जमिनीवर गळून पडते. पानांच्याही संदर्भात असंच आहे. झाडांच्या पानं जी असतात कधीकधी कोवळी पानंसुद्धा जमिनीवर गळून पडतात, कधीकधी अर्ध पक्की पानं जमिनीवर गळून पडतात, कधीकधी पूर्ण पक्की झालेली पानं जमिनीवर गळून पडतात, कधीकधी अर्ध पिकलेली पानं, कधीकधी पूर्ण पिकलेली पानं आणि कधीकधी झाडालाच सुकलेली पानं जमिनीवर गळून पडतात. अगदी मृत्यू असाच आहे. कुणी तरुण आहे म्हणून, कुणी लहान आहे म्हणून, कुणी आईच्या उदरात आहे म्हणून तो जाणार नाही असं बिलकुल नाही आहे. कोणी कधीही जाऊ शकतो. आपला इथे क्षणाचाही भरोसा नाही आहे, कुणाचाही, तुमचा माझा प्रत्येकाचा. जेव्हा कधी कर्म आपल्याला मृत्यूसाठी कारणीभूत ठरतील तेव्हा आपण जाऊ शकतो. म्हणून निसर्गामध्ये सुद्धा ह्या गोष्टी भगवंताने सांगितलेल्या आहेत की आपण या निसर्गातूनही गोष्टी शिकलो पाहिजे की जसे पानं गळून पडतात तसंच हे शरीरही एक दिवस गळून जाणार आहे. एक दिवस आपले हात काम करत नाहीत, पाय काम करत नाहीत, डोळे काम करत नाहीत, कानं काम करत नाहीत, हे शरीर काम करत नाही, आपलं जठराग्नी काम करत नाही, पचनक्रिया काम करत नाही. आपल्याकडे सर्व काही असते पण आपण ते खाऊ शकत नाही. येताना गाडीमध्ये आमचा असाच विषय निघाला भंतेंबरोबर. भंतेजींना आम्ही चर्चा करत होतो की भंते बघा की हे जीवन असं आहे, भगवंताने सांगितलं आहे 2600 वर्षांपूर्वी, आज आपण जे आहोत उद्या आपण ते नसणार आहोत. काल आपण जे होतो ते आज आपण नाही आहोत. आणि केवळ शरीराच्याच संदर्भामध्ये भगवंतानं असं सांगितलं नाही आहे, तर मानसिक अवस्थांच्या बाबतीतही भगवंतानं हेच सांगितलेलं आहे. आत्ताची मानसिक अवस्था जी आपली आहे उद्या ती बदलणारी आहे.
कालची जी मानसिक अवस्था होती ती आज नसणार आहे. अर्थातच बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हाच सिद्धांत भगवंताने सांगितलेला आहे आणि त्यामुळे या अनमोल जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. नको त्या गोष्टींमध्ये न पडता आणि ज्याला सुख समजतो ते सुख जर नसेल तर आपण धम्माच्या मार्गामध्ये आलो पाहिजे. डेली आपण पंचशील पालन केलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस उपोषथाचं पालन केलं पाहिजे. भगवंताने सांगितलेला अमृततुल्य मार्ग जो आहे तो आपण आचरणात आणला पाहिजे. कारण आपण मरणधर्मी आहोत. आज तर परिस्थिती किती बेकार आहे हे सर्वजण अनुभवत आहेत. गृहस्थी लोक कोणी कोणाचं नाही आहे इथे. ज्यांना लोक समजतात की हे आमचे आहेत, हकीकतमध्ये कोणी कोणाचं नाही आहे. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पाहतो, कधी टी व्हीवरती न्यूज असतात. काल सांगितलं मी, मुंबईमध्ये आता 1.5-2 वर्षांपूर्वी घटना होती. CST स्टेशनला, VT स्टेशनला एका व्यक्तीने, उच्च शिक्षित व्यक्तीने आपल्या आईला सोडून दिलं गर्दीमध्ये आणून. अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमामध्ये आम्ही जातो, तिथे पाहतो अशा माया आहेत, असे बापा आहेत तिथे की ज्यांचे मुलं चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती आहे. जो मुलगा झाला असता पेढे वाटले असतील, जो मुलगा झाला असता साखर वाटली असेल, तोच मुलगा अपमानित करत असेल तर मग भगवान म्हणतात ह्या सगळ्या मायाजाळामध्ये आपण का फसावं. जीवनाच्या अनित्य धर्माला आपण यासाठी म्हणून समजून घेतलं पाहिजे. ठेच लागल्यावर पुढे पाहून चालण्याच्या ऐवजी आपण अगोदरच समजून घेतलं पाहिजे. इकडच्या तिकडच्या लोकांना जर ठेचा लागल्यात आणि आपल्याला त्या दिसत आहेत तर आपण हे ओळखलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. जीवन अनमोल आहे. आपण जर धम्ममार्गात असेल तर खरं तर आपल्याला बरोबर धम्माचं बल सहाय्यक बनत असते. पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक बनत असते आणि त्यामुळे पुण्यकर्म करण्यावर आपण भर दिला पाहिजे. या ऐहिक जीवनामध्ये, या क्षणिक जीवनामध्ये आपण जास्त रमलो नाही पाहिजे. विशाखेला हाच उपदेश दिला, पटाचार्याला हाच उपदेश दिला. पटाचार्याच्या जीवनामध्ये तर किती भयंकर दुःख हो. असं म्हणतात की ती जेव्हा माहेराला दुसऱ्या बाळंतपणासाठी जायला निघते तेव्हा पावसाळ्याचेच दिवस असतात आणि नदीला पूर आलेला असतो आणि नेमकी ती तिथपर्यंत पोहोचते आणि बाळंतीण होते. नवऱ्याच्या माघारी निघालेली असते म्हणतात. ती नवरा तिच्या मागावर येतो तिथपर्यंत आणि त्या क्षणी ती जेव्हा बाळंतीण होते तेव्हा त्या ओल्या बाळाला ठेवण्यासाठी नवरा गवत काढण्यासाठी बाहेर तिच्या बाजूलाच 5-10 फुटावरती जातो आणि ती पाहते डोळ्यासमोर तिचा नवरा गतप्राण होतो तोंडामध्ये फेस येऊन. अगोदरच तिला त्या डिलेव्हरीच्या बाळंतपणाच्या वेदना असतील आणि तिच्याबरोबर अगोदरचं एक बाळ 1-1.5 वर्षांचं आता जन्मलेलं बाळ आहे आणि ती विचार करते की आता सासरी कोणी नाही, आता माहेरी गेलो पाहिजे. आणि असा विचार करत असताना ती विचार करते अगोदरच्या बाळाला पैल तरी नेऊन ठेवेल आणि नंतर आत्ता जन्मलेल्या बाळाला घेऊन जाईल. नदीमध्ये पहिल्या बाळाला घेऊन उतरते, पैल तरी नेऊन त्याला ठेवते, त्याला तिथे बसवते आणि पुन्हा या आत्ता जन्मलेल्या बाळाला घेण्यासाठी म्हणून नदीमध्ये उतरते. प्रवाहामध्ये आल्यानंतर, नदीच्या मधोमध सेंटरला आल्यानंतर एक पक्षी आत्ता जन्मलेल्या बाळावरती गिरट्या मारतो. तिला वाटते आता बाळ घेऊन जाईल, पक्षी घेऊन जाईल बाळाला आपल्या मांसाच्या गोळ्याला, म्हणून त्याला हुसकवण्यासाठी ती असे हातवारे करते आणि अगोदरच्या बाळाला वाटते की आई आपल्याला बोलवत आहे. पुराचा आवाज, पाऊस रिमझिम चालू असतो त्याचा आवाज आहे. त्या बाळाला वाटते की आई आपल्याला आवाज देत आहे, बोलवत आहे, म्हणून ते बाळ उठते आणि नदीमध्ये उतरते आणि ही या आत्ता जन्मलेल्या बाळापर्यंत पोहोचते तोपर्यंत तो पक्षीसुद्धा आपल्या पायांमध्ये आता जन्मलेल्या बाळाला घेऊन उडून जातो आणि तो पोरगासुद्धा पाण्यामध्ये येतो आणि पुरामध्ये वाहून जातो. किती हे दुःख असेल, किती त्या वेदना असतील, काय ते क्रंदन असेल, काय तो आक्रोश असेल तिचा. आणि विशेष म्हणजे तिथे ऐकण्यासाठी कोणीच नव्हतं, एकटीच पटाचारा होती तिथे. कशी तरी पुन्हा नदी पार करते, माहेराला जाण्यासाठी निघते आणि गावाच्या बाहेर म्हणतात की 2 सरणं जळत असतात, गावातील लोक असतात आणि त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा लोक म्हणतात की बा तुझी वाट पाहिली, तू आईवडिलांच्या माघारी पळून गेली होती म्हणून तू येशील की नाही याची आम्हाला शाश्वती नव्हती, त्यामुळे आत्ताच आम्ही अग्निडाग दिला. रात्री पावसामुळे घर अंगावर कोसळून आई आणि वडिलाचा तुझा मृत्यू झालेला आहे. आता यापेक्षा अधिक दुःख मला वाटतं जगात कोणाकडे असेल का? कधीतरी कुणाची आई जात असेल, कुणाचे वडील जात असतील, कुणाचा भाऊ बहीण पती पत्नी जात असेल, बिलकुल जाणं हे दुःखदायी आहे. पी दुःखा भगवान बुद्ध म्हणाले. परंतु अशा प्रकारे मुलंही जाणं, पतीही जाणं आणि आईवडीलही जाणं, घरची लोकं जाणं किती दुःखदायी आहे.
आणि त्यामुळे हा अनित्य सिद्धांत जो आहे भगवंताने, अनात्म सिद्धांत जो आहे आणि दुःख सिद्धांत जो आहे भगवंतांनी 2600 वर्षांपूर्वी मांडलेला आहे या जीवनाचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी म्हणून. आणि त्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीने बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. हे जीवन कसं अनित्य आहे हे आपल्याला तेव्हाच समजेल आपण जेव्हा समाधी मार्गाचा अभ्यास करू. ध्यानाशिवाय जीवनामधली अनित्यता आपल्याला कधी समजणार नाही. केवळ भाषणातून, केवळ प्रवचनामधून आपल्याला ह्या गोष्टी समजणार नाहीत. जोपर्यंत आपण आचरणिक बनत नाही तोपर्यंत अनुभूतीच्या जोरावरती अनित्य सिद्धांत, दुःख सिद्धांत आपल्याला समजणार नाही. भगवान म्हणतात इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही आहे. हकीकतमध्ये जर पाहिलं तर मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही आहे. कोरोनाच्या दरम्यान आपण पाहिलं असेल, ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी जात होती, हॉस्पिटलमधले 2-4 लोक जात होते बरोबर स्मशानापर्यंत बॉडीला घेऊन, लोकांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होते की हे तुमच्या घरची व्यक्ती आहे, ही गतप्राण झाली आहे आणि त्यांना आम्ही चालवलेलं आहे. स्मशानामध्ये जाऊन तेही दुरूनच त्या व्यक्तीला ती हे घालून, त्या जो ड्रेस होता त्यांचा तो घालून त्या व्यक्तीला अग्निडाग देत होते. घरची व्यक्तीसुद्धा मौतीला जात नव्हती, अंतिम संस्काराला जात नव्हती. हे जीवनाचा अनित्य धर्म जो आहे हे खरेपणा आहे. आम्ही नेहमी सांगतो, जेव्हा मल्लिका राणीला प्रसेनजित राजांना विचारलं सर्वात प्रिय कोण आहे, तेव्हा ती म्हणते महाराज आपल्याशिवाय आपल्याला कोण प्रिय आहे. भगवंतानं हेच तर सांगितलं आहे की जेव्हा वेळ येते तेव्हा आपणच आपल्याला प्रिय वाटतो. आणि त्यामुळे हे 5 गोष्टी ज्या मी आपणास सांगितल्या आहे या कायम स्मरणामध्ये ठेवाव्यात आणि कायम स्मरणात ठेवून भगवान बुद्धाच्या अनित्य सिद्धांताला समजून घ्यावं, अनात्म सिद्धांताला समजून घ्यावं, दुःख सिद्धांताला समजून घ्यावं. पटाचारेपासून, किसा गौतमीपासून आपण आदर्श घेतला पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. जीवन मोठं अनमोल आहे आणि क्षणभंगूरही आहे. तेव्हा आपल्या संपर्कातील असणाऱ्या, संपर्कात नसणाऱ्या सर्वांच्या प्रती मैत्रीचा भाव आपण ठेवला पाहिजे. सर्वांशी आपुलकीनं, प्रेमाने आपण वागलो पाहिजे. सर्व जीवांशी आपण प्रेमाने वागलो पाहिजे. बाबासाहेबही 22 प्रतिज्ञांमध्ये म्हणतात की सर्व प्राणी समान आहेत असे मी मानतो. सर्व प्राणी मात्रांचं मी लालन पालन करेल ही प्रतिज्ञा दिली आहे. याचाच अर्थ असा आहे की बोधिसत्वसुद्धा आपल्याला सांगून जातात आणि सम्यक संबुद्ध देखील आपल्याला सांगून जातात की हे जीवन जे आहे आपल्या वाट्याला जसं आलं आहे तसंच जीवन सर्वांच्या वाट्याला आलेलं आहे. आपल्याला जसं जगण्याची इच्छा असते तशी प्रत्येकाला जगण्याची इच्छा असते. आपल्याला जशी प्रत्येकाकडून आपुलकीची, प्रेमाची अपेक्षा असते तशीच अपेक्षा प्रत्येकाला असते. आणि म्हणून आपल्या समान सर्वांना समजावं आणि या सर्व सिद्धांतांना भगवंतांच्या समजून घ्यावं. आज या निमित्ताने पूजनीय आमच्या धम्मबोधी भंतेजींनी आम्हाला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली आणि आपल्या परिवारातील ज्या काही ताई निघून गेलेल्या आहेत त्यांचं जे काही इथे मृत्यू झालेला आहे त्यांच्या 5 उपादान स्कंधांच्या सुगतीकरिता आपण भिक्खू संघाला निमंत्रित करून जे काही चिवरदान, परिष्कारदान, दान पुण्य करीत आहात या दानाच्या योगे आत्तापर्यंत आपल्या परिवाराच्या वतीने जे म्हणून काही सील पालन झालं आहे, दान पुण्य झालं आहे, मंगल मैत्री झाली असेल त्या सर्वच पुण्यकर्माच्या, कुशलकर्माच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने ताईंच्या उपादान स्कंधांना सुगती प्राप्त होऊन उपस्थितांना, परिवाराला सुद्धा सुख शांती प्राप्त हो अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.